विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील 4थ्या सत्रातील मराठी वैचारिक साहित्य हा घटक अभ्यासत होतो. या घटकातील जो आपला पहिलं प्रकरण होतं, ज्ञान हाच पराक्रम, याची आपण मागच्या तासामध्ये काही घटक पाहिले होते. याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की मूळ मुद्दा हा होता की आपण केवळ इंग्रजांना विरोध करतो, त्यांच्या राज्याला नावं ठेवतो आणि आपल्या गरिबीचं कारण इंग्रज आहेत असं मानतो. लेखकाच्या मते, लोकहितवादींच्या मते या जगामध्ये आपल्यापेक्षा अधिक दरिद्री देश आहेत आणि त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा वाईट आहे. परंतु त्यांच्याकडे पाहून आपण समाधानी व्हावं असं अजिबात नाही. परंतु याचा अर्थ असाही नाही की आपण इंग्रजांकडून काहीही शिकू नये. इंग्रजांकडून आपण शिकलं पाहिजेत, कारण की त्यांच्याकडे अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि तीच एक मुद्दा सांगण्यासाठी ते पुढे लिहितात. मागच्या तासामध्ये आपण पहिले सुरुवातीचे 1-2 पॅराग्राफ जे आहेत, जे परिच्छेद आहेत, ते आपण अभ्यासले होते. आता आपण त्याच्या पुढे जाऊ. तर शेवटी त्यांनी असं म्हटलं होतं की इंग्रज जातील तर मात्र जाईल असे समजून युक्तीच बहुत लोक अगदी मानित नाहीत. फक्त हे राज्य वाईट असे म्हणून संध्याकाळपासून उजेडापर्यंत आणि उजाडल्यापासून सारा दिवसभर जप करतात. म्हणजे बहुतांश लोकांचं असं म्हणणं आहे की इंग्रज गेले की आपलं सगळं व्यवस्थित होईल. परंतु लोकहितवादींच्या मते असं काहीही होणार नाही. पुढच्या परिच्छेदामध्ये ते म्हणतात, या प्रकारचे लोक आम्ही नित्य पाहतो. या प्रकारचे लोक म्हणजे जे इंग्रज जाण्याची वाट पाहत आहेत. तेव्हा अशा लोकांची समजूत पाडणे हे सर्वाहून अवघड आहे. परंतु पहा की असा विचार करीत बसणे मूर्खपणाचे आहे. उद्योगात झटणे हा शहाणपणा आहे. दरिद्री आहे खरे, पण ते पदोपदी वृद्धिंगत होत चालले आहे. द्रव्याचे साधन कमी होत चालले आहे. परंतु अशा जपाने उपाय होणार नाही. जर विद्या व ज्ञान येणे करून आपले दारिद्र्य कमी केले तरच होईल. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की असे जे लोक आहेत, जे निष्क्रिय आहेत आणि जे फक्त राज्यकर्त्याला शिव्या देतात, जे काम करत नाहीत, त्यांचं दारिद्र्य अधिकाधिक दरिद्री होत आहे. ते आणखीन त्यांची वाईट परिस्थिती येत आहे. आणि म्हणून उद्योग करणे, पैसे कमवणे, द्रव्याचे साधन कमी होत चाललेले आहे. पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे, उद्योग करणे, ज्ञान मिळवणे, विद्या अर्जन करणे, यामुळेच आपलं जे दारिद्र्य आहे ते कमी होऊ शकतं. ज्ञान जेथे आहे तेथे सर्व पराक्रम आहे. म्हणजे इथं त्यांना म्हणणं आहे की पूर्वी पराक्रम कसा असायचा? युद्धामध्ये पराक्रम केले जायचे, तलवारी चालवल्या जायच्या. इथं तसं नाही आहे. तर जेथे ज्ञान आहे तेथे पराक्रम आहे. परंतु हिंदू लोकांमध्ये एकमत असेल तर या गोष्टी घडतील. आपलेपासून आपली कंटाळा एखादा घेऊन गेला तर जाग्यावर बसून शिव्या दिल्या तर कंटाळा येईल की काय? यास्तव जे नेणार आहेत ते परत देण्यास अनुकूल करण्याचे जे प्रयत्न असतील ते करावे. म्हणजे आपण एका जागेवर बसून शिव्या देण्याच्या ऐवजी काहीतरी काम करावं, ते करावे. ते तरी शहाणपणाखेरीज कसे सापडतील? यास्तव शहाणपण मुख्य पाहिजे, त्याचे योगाने दारिद्र्य कमी होईल. म्हणजे जगत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल तो आहे शहाणपणा. शहाणपणाचा दुसरा अर्थ इथं घ्यायचा नाही. इथं आहे शहाणपणा म्हणजे हुशारी. शहाणपणा म्हणजे तुम्ही किती व्यवहार चतुर आहात तो. ते यांचं म्हणणं आहे की नुसतं फक्त बसून काहीही होणार नाही. तुम्हाला ज्ञान मिळावं लागेल, थोडंसं शहाणं व्हावं लागेल, इंग्रज काय करतायत, ते कसे उद्योग करतायत हे समजून घ्यावं लागेल, तरच आपण पैसे कमवू शकतो. आता हे करण्यासाठी काय करावं लागेल? तर ते म्हणतात, या देशातील लोकांनी विलायतेत जावे, तेथे वस्ती करावी, विद्या शिकावी. जे श्रीमान आहेत त्यांनी या कामात द्रव्य खर्चावे. म्हणजे पहिली गोष्ट काय करावी? तर लोकांनी कुठं जायला पाहिजेत? विलायतेला गेलं पाहिजे. विलायत म्हणजे विदेशात.
इंग्लंडमध्ये गेलं पाहिजे, तिथे राहायला पाहिजेत, त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करायला पाहिजेत. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत आपल्या भारतीयांकडे, त्यांनी या कामामध्ये पैसे खर्च करणं गरजेचं आहे. तिकडील ज्ञानाची वृद्धी करावी, तिकडील कलाकौशल्य इकडे आणावे, आपल्या दुष्ट चाली सोडाव्या, हेच शहाणपण आहे. तर काय करायला पाहिजे? तिकडं जायचं इंग्रजांकडे, त्यांच्याकडून ज्ञान मिळवायचं, तिकडचं कलाकौशल्य घेऊन परत भारतामध्ये यायचं आणि आपल्या ज्या दुष्ट चाली आहेत, दुष्ट म्हणजे ज्या वाईट चाली आहेत, ज्याच्यामुळे आपली अधोगती होत आहे, ते आपण सोडणं अतिशय गरजेचं आहे. या शहाणपणाने या लोकांस समर्थता येईल आणि समर्थतेनंतर दारिद्र्य जाईल. मुख्य ज्ञानापासून सर्व पराक्रम आहेत. म्हणजे जोपर्यंत आपण ज्ञान मिळवणार नाहीत, इंग्रजांकडे जाणार नाहीत, त्यांच्याकडून शिकणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला ते ज्ञान घेऊन भारतात येणार नाही आणि आपल्या लोकांना शहाणसूर्त करता येणार नाही, असं लोकहितवादींना म्हणायचं आहे. पुढे ते त्याच्या पुढे आणखी म्हणतात, कधी कधी ज्ञानाबरोबर लागलेच पराक्रम दृष्टोपत्तीस येत नाहीत. कारण की किती एक मूर्ख असून अधिकार पावतात, तेव्हा त्यास अधिकार कसा मिळाला हा प्रश्न बहुतेक लोक करतात. परंतु हा केवळ पोरकट प्रश्न आहे. पराक्रमाची रीती अशी आहे की जो कोणी घरात प्रमुख शहाणा असेल तो बहुत द्रव्य संपादन करतो. नंतर त्याचे विभाग पश्चात किंवा केव्हा तरी होतात. त्यातील एक विभाग अयोग्य पुरुषाच्या हाती लागतो. म्हणून कोणी जर म्हटले की हे सर्व मूर्खपणाने संपादन केले आहे, तर ही गोष्ट सत्य नाही. कारण की वाटणीत ही चूक आहे, परंतु संपादनात मूर्खपणा नाही. इथं एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की आपण अनेक वेळेस पाहतो की अनेक श्रीमंत लोक असतात, सधन लोक असतात आणि ते अतिशय मूर्ख असतात. म्हणजे ते उद्योग करण्याच्या लायकीचे नसतात, त्यांच्यामध्ये ती पात्रता नसते. मग आपले भारतीय लोक असं समजतात की अरे किती मूर्खाकडे हा पैसा आहे किंवा किती मूर्खाकडे तो अधिकार आहे, मोठ्या पदावर गेलेला आहे. तर त्याच्यावर हे सांगतात लोकहितवादी की तसं नाही आहे. आजचा जो सधन माणूस आहे तो जरी मूर्ख असला तरी त्याच्या कोणत्या तरी पूर्वजानं, म्हणजे पूर्वी कधीतरी एखाद्या व्यक्तीनं चांगला पराक्रम केलेला असतो, चांगलं ज्ञान मिळवलेलं असतं आणि त्यामुळे तो भरपूर द्रव्य काय करतो, संपादन करतो, भरपूर श्रीमंत होतो. आणि त्याच्यानंतर त्याचे जे वंशज असतात, त्याचे जे वारस असतात, त्यांना तो वाटे मिळत जातात त्या संपत्तीतले. आणि अशा परिस्थितीमध्ये अशी एखादी अवस्था येते की एखादा मूर्ख माणूस त्या संपत्तीचा वाटेकरी होतो. याचा अर्थ त्या मूर्ख माणसानं ते संपादन केलं असं अजिबात नाही. तर संपत्ती संपादन करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी काय आवश्यक असतो, तर पराक्रम आवश्यक असतो, ज्ञान आवश्यक असतं. मूर्ख माणूस ते मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण त्या गैरसमजुतीमध्ये राहू नये असं लोकहितवादींना वाटतं. वाटणीत ही चूक आहे, परंतु संपादनात मूर्खपणा नाही. पराक्रम केला असे नाही किंवा सर्व शहाणे आहेत असेही नाही. परंतु जे शहाणे निघाले त्यांनी पुढारी होऊन कवायत व युद्धविद्या काढली आणि पुढे हिंदुस्थानात आले. म्हणजे हे आता कुणाविषयी बोलत आहेत, ते इंग्रजांविषयी. इंग्रज सगळेच मूर्ख होते असातला भाग नाही. ज्यांना शहाणपण सुचलं, ज्यांनी हुशारी केली, त्यांनी काय केलं, कवायत काढली, युद्धविद्या केली आणि ते भारतात आले. त्यात जे शहाणे पुरुष एल्फिन्स्टन साहेबाप्रमाणे किंवा हेस्टिंग साहेबाप्रमाणे झाले, त्यांनी पराक्रम केला. आता हे जे एल्फिन्स्टन आहेत, हे लॉर्ड एल्फिन्स्टन जे आहेत, हे गव्हर्नर होते, भारताचे गव्हर्नर इंग्रजांच्या वतीनं. आणि हेस्टिंग हे सुद्धा त्याच दर्जाचे अधिकारी होते. तर त्या काळामध्ये त्यांचा दबदबा होता भारतावर. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या, अनेक युद्धही जिंकली होती. आणि म्हणून यांनी म्हटलं की शहाणे पुरुष जे हुशार निघाले ते भारतात आले, त्यांनी पराक्रम केला. आणि जाते समयी आपले लोकांच्या हाती अधिकार दिला आणि सांगितले की तुम्ही आता याची वहिवाट फलाचे लोकांस हिस्से देत आहेत. त्यांनी पराक्रम केला आणि जाता जाता काय केलं, तर त्यांची हिस्सेवारी दिली. जे रोख राहिले ते कोणास जज बनवले, कोणास कलेक्टर नेमतात. त्यांनी एखादा हिस्सा भिडेने मूर्खास दिला, म्हणून मूर्खपणाने हा पराक्रम मिळविला
असे सिद्ध होत नाही. म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच की इंग्रजांनी फार पराक्रमानं भारतावर सत्ता गाजवली, निर्माण केली आणि त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या देऊन त्याच्यामध्ये इंग्रजांना किंवा स्थानिक लोकांना संधी दिली. परंतु त्यातले काही अतिशय मूर्ख निघाले, त्यांनी पराक्रम गाजवता आला नाही. आणि म्हणून लोकहितवादी म्हणतात की याचा अर्थ असा होत नाही की इंग्रजांचं शासन हे नालायक लोकांचं शासन आहे, तर तो फक्त जो हिस्सा त्यांना मिळाला तो मूर्ख आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. याचकरिता समजून आमचे लोकांची मुख्य पडली पाहिजे. शहाणपणाशिवाय पराक्रम नाही. जोपर्यंत तुम्ही हुशार होत नाही तोपर्यंत तुम्ही पराक्रमी होऊ शकत नाही. आता याच्यातला जो शेवटचा परिच्छेद आहे तो म्हणतोय, यास्तव हिंदुस्थानात असे कोणी लोक प्रमुख होऊन त्यांनी सर्व आपले लोकास बलवान व शहाणे करून ठेवले पाहिजे. जसं इंग्रजांनी केलं, त्यांनी पराक्रम केला आणि त्याच्यानंतरच्या लोकांनी त्याची हिस्सेवाटी केली, तशाच पद्धतीनं भारतातल्या काही लोकांनी हुशार झालं पाहिजेत, शहाणं झालं पाहिजेत आणि त्यांनी भारतातल्या इतर लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यास नवीन द्रव्योत्पत्तीचे मार्ग दाखविले. इंग्रजांना राज्य बलात्काराने घेतले, असे असेल तर असो. बलात्काराने म्हणजे बळजबरीनं जिंकून घेतलं या अर्थानं. परंतु व्यापार तर बलात्काराने घेतला नाही. त्यातच हे लोक का शहाणे होत नाहीत? म्हणजे ज्यांचा इंग्रजांवर आक्षेप होता ते नेहमी म्हणायचे की इंग्रजांनी बदमाशी करून, खोटेपणा करून राज्य मिळवलं. परंतु यांचं म्हणणं आहे लोकहितवादींचं की ठीक आहे, एक वेळेस आपण असं म्हणत होतो की इंग्रजांनी बळजबरीनं राज्य मिळवलं, बळकावलं. परंतु त्यांनी जो व्यापार भारतामध्ये उभा केला होता तो तर काही बळजबरीचा नव्हता. तो व्यापार त्यांनी स्वतः कमावला होता आणि शहाणपणाने ते केलं होतं. मग त्यांचा व्यापार बघून आपण का व्यापार करू शकत नाही असं त्यांना म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की इकडे काच करता येईल व तारवे करता येतील, लोखंडाचा रस करता येईल, भूमीतला कोळसा सापडेल, कापड करता येईल. इतक्या गोष्टी समजून आल्या म्हणजे किती कार्य झाले. म्हणजे आपण फक्त इंग्रजांना म्हणतो, परंतु इंग्रजांचा व्यापार, त्यांचा उद्योग, त्यांचा व्यवसाय याच्याकडे आपलं लक्ष नसतं. तर काय काय करता येईल म्हटले, ते कोणकोणते व्यवसाय करता येतील? काच तयार करता येतील, तारवे म्हणजे जहाजं वगैरे बांधता येतील, लोखंडाचा रस करून त्याच्यापासून वेगवेगळी वस्तू बनवता येतील, कोळसा, कापड तयार करता येईल आणि आपण काय होऊ शकतो, याच्यामुळे बलवान होऊ शकतो. व हे लोक किती बलवान व्हावा. इंग्रजास इकडील कच्चा माल खरेदी केल्याशिवाय राहिले तर काय चिंता आहे. म्हणजे आपण जर आपलाच माल बनवला तर इंग्रजांना सुद्धा कच्चा माल मिळणार नाही आणि शेवटी त्यांनी कच्चा माल मिळाला तरीही पक्का माल आपण त्यांच्याकडून विकत घेऊ शकतो. जो पैसा तिकडे नेतील तो आपण जिन्नस देऊन खरेदी करत परत आणू. म्हणजे समजा इंग्रजांनी आपल्या भारताला लुटलं आणि ते पैसे घेऊन इंग्लंडमध्ये गेले, तर आपण काय करायला पाहिजे, इथं अशा वस्तू बनवायला पाहिजेत वेगवेगळ्या आणि त्या वस्तू इंग्लंडमध्ये जाऊन विकायला पाहिजेत. म्हणजे इंग्रजांकडे गेलेला पैसा परत काय होईल, आपल्याकडे परत येईल. परंतु या गोष्टीस शहाणपण असून सर्व लोकांचे काम डोकीवर घेणारे पाहिजेत. असे लोकांना फार तोटा आहे. पण हे कधी शक्य आहे की इंग्रजांनी भारतातला लोटलेला पैसा, इंग्रजांनी आपल्याकडून पळवलेला पैसा ते इंग्लंडमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि तिकडून आपण बळजबरीने आणू शकत नाही. तर कशा पद्धतीने आणू शकतो? व्यापाराच्या पद्धतीने आणू शकतो. आपण इथं जर काही वस्तू बनवल्या आणि त्या जर जगभरामध्ये विकल्या, त्या जर इंग्लंडमध्ये विकल्या, तर तिकडून आपण पैसा इकडे परत आणतो. परंतु यांचं म्हणणं असं आहे लोकहितवादींचं, याच्यासाठी शहाणपण पाहिजेत, यासाठी डोक्यानं काम करणारे लोक पाहिजेत आणि असे लोक, असे व्यापारी आज भारतामध्ये फार कमी आहेत, महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे. असे लोकांना फार तोटा आहे. म्हणजे असे लोक आपल्याला सापडत नाहीत असं लोकहितवादींचं म्हणणं.
तर एकंदरीत या संपूर्ण चर्चेमध्ये, या संपूर्ण प्रकरणामध्ये लोकहितवादींची जी भूमिका आहे ती आपल्या लक्षात येईल की आपण इंग्रजांना दोष देण्यापेक्षा किंवा इंग्रज राज्यकर्त्यांच्या बळजबरीला, त्यांच्या बदमाशीला दोष देण्यापेक्षा आणि आपल्या दरिद्र्याचं कारण इंग्रजी राजवट आहे असं मानण्यापेक्षा आपण इंग्रजांकडून त्यांच्या विद्या शिकल्या पाहिजेत, त्यांचं ज्ञान शिकलं पाहिजे आणि त्यांच्याच पद्धतीनं आपण व्यापार करून, व्यवसाय करून, उद्योगधंदे उभारून परत ते गेलेली आपलं ऐश्वर्य मिळवलं पाहिजे. तर असं हे जे एकंदरीत मत आहे हे त्या काळामध्ये मांडलं गेलं. आपण पाहिलं होतं की हे जवळपास हे जे प्रकरण आहे हे जवळपास 1849 मध्ये लिहिलेलं, म्हणजे आजपासून जवळपास 150 वर्षापूर्वी हा लेख लिहिला होता लोकहितवादींनी. आणि आजही या विचाराची आवश्यकता आहे. समाजामध्ये उद्योग करणारे, व्यवसाय करणारे लोक आणखीनही कमी आहेत. बाहेरून पैसा घेऊन येऊ शकतील असे लोक भरपूर कमी आहेत. त्या मानानं आपण भरपूर ज्ञान मिळवलेलं आहे, तरीही आपण जेवढे प्रगत व्हायला हवे होतो एवढे प्रगत आपण झालेलो नाही आहे. तर अशा पद्धतीनं लोकहितवादी यांनी या वैचारिक लेखातून आपल्या समाजाला एक मार्गदर्शन करण्याची महत्त्वाचे काम केलेलं आहे. इथे आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढचं प्रकरण पाहूयात. धन्यवाद.